आमच्या जनहित न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर। बौद्ध विहार संघटना समन्वय समिती जिल्हा ठाणे, बुद्धभूमी फाउंडेशन कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे जिल्ह्यामध्ये त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांचे भव्य स्मारक बुद्धभूमीच्या 10 गुंठे जागेत लोकदानातून उभारण्यात येत आहे। स्मारक निर्माण कार्याचे भूमिपूजन 7 फेब्रुवारी 2024 मध्ये करण्यात आले। भूमिपूजनानंतर निधी संकलनासाठी अनेक संकल्पना राबवण्यात आल्या। बुद्ध पौर्णिमेनिमित्त आंतरराष्ट्रीय समबुद्ध पावा यांचा संगीतमय कार्यक्रमाचा आयोजन केले। या कार्यक्रमातून उभारलेल्या निधीतून स्मारकाचे काम सुरू केले। मायबाप टी-शर्ट तयार करून तसेच कॅलेंडर छापून स्मारकाचा प्रचार प्रसार केला व निधी संकलन केले। 29 डिसेंबर 2024 रोजी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायिका कडूबाई खरात यांच्या संगीतमय कार्यक्रमाचा आयोजन करून निधी संकलन करण्यात आले। आतापर्यंत स्मारकाचे 50% काम पूर्ण केलेले आहे। आता लवकरच लोकार्पण करण्याची तयारी सुरू आहे। ठाणे जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम माता रमाईची जयंती मोठ्या उत्साहात साजरी व्हावी यासाठी समितीने निर्णय घेतला आहे की लोकार्पण 2 टप्प्यात झाले पाहिजे। पहिल्या टप्प्यामध्ये माता रमाईची मूर्ती मोठ्या थाटामाटात शहरांमधून भव्य मिरवणूक करून आणणे व मूर्तीचे सर्वांच्या उपस्थितीत अनावरण करणे। समितीने घेतलेल्या या निर्णयाला आपण सर्वांनी साथ द्या। माता रमाईचे स्वागत करण्यासाठी मोठ्या संख्येने मिरवणुकीमध्ये सामील व्हा असे आवाहन सुद्धा करण्यात आले आहे। माता रमाई जयंती निमित्त ठाणे जिल्ह्यात होणाऱ्या माता रमाई स्मारकाचा पहिल्या टप्प्यातील लोकार्पण। माता रमाई जयंती सोहळा दिनांक 7 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 3 वाजता उल्हासनगरमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक चोपडा उल्हासनगर 3 ते त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर स्मारक बुद्धभूमी फाउंडेशन वालधुनी कल्याणपर्यंत असणार आहे। या पहिल्या टप्प्यातील लोकार्पण सोहळ्याचे अध्यक्ष आदरणीय भंते गौतम रत्न महाथैरो, प्रमुख मुख्य समन्वयक विनायक आठवले, नवीन गायकवाड, गौतम बस्ते, रोहिणी जाधव, सुमन मधाळे तसेच मुख्य समन्वयक रॅली प्रमुख साक्षी डोळस, छाया उमरे, स्वाती गायकवाड, मीना गायकवाड, नूतन मुडघरे, मंगल जाधव, स्नेहा रोकडे, मीरा सपकाळे, डॉक्टर महेंद्र दहिवले, डॉक्टर अलका पवार, विजय हळदे असतील अशी माहिती नवीन गायकवाड यांनी दिली। आपल्या सोबत आहेत नवीन गायकवाड, जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया। सर्वांना जय भीम, जय रमाई। मी समितीचा मुख्य समन्वयक नवीन गायकवाड। या ठिकाणी माता रमाईचं स्मारक ठाणे जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम होत आहे। ठाणे जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय बौद्ध स्थळ बुद्धभूमी फाउंडेशन कल्याण अशोकनगर येथे 10 गुंठ्या जाग्यामध्ये माता रमाईचं स्मारक ठाणे जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम लोकवर्गणीतून उभं राहत आहे आणि 7 फेब्रुवारी 2024ला या स्मारकाचं भूमिपूजन केलं आणि 7 फेब्रुवारी 2025ला पहिल्या टप्प्यातील लोकार्पण सोहळा आपण संपन्न करत आहोत। या उल्हासनगर कल्याण शहरामध्ये आत्तापर्यंत माता रमाईची जयंती इतक्या मोठ्या थाटामाटात साजरी झालेली नाही। तर सर्व संस्था संघटना एकत्र येऊन माता रमाईची एक मोठी जयंती ह्या उल्हासनगर शहरावर साजरी करत आहोत। या जयंतीचा उद्देश हे जे स्मारक आपण बघत आहात, या स्मारकामध्ये जो पुतळा माता रमाईचा आहे, जो पुण्याला बनवायला दिलेला आहे, त्या माता रमाईचं स्वागत, माता रमाईचं वेलकम आपण सगळे मिळून करणार आहोत। तर मी आपणास आव्हान करेल की हे स्मारक खूप ऐतिहासिक आहे आणि हे पहिलं स्मारक आहे, आपल्या सर्वांच्या आर्थिक श्रमिक दानातून उभं राहत आहे। तर आपण माता रमाईचं स्वागत करण्यासाठी 7 फेब्रुवारी चोपडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे मोठ्या संख्येने आणि माता रमाईचं स्वागत करायचं आहे। सर, त्या ठिकाणी माता रमाई जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन काय करण्यात आलेले आहेत? आपण स्मारकाचा लोकार्पण सोहळा जाहीर केलेला आहे। पहिल्या टप्प्यातील 2 टप्प्यात आपण म्हणतो की स्मारकाचा लोकार्पण सोहळा झाला पाहिजे। माता रमाईची जयंती या ठिकाणी झाली नाही म्हणून आपण म्हणतो की मिरवणूक झाली पाहिजे, मोठी मिरवणूक। बाबासाहेबांची मिरवणूक आपण प्रत्येकाने बघितलेली आहे, पण बाबासाहेबांसोबत रमाई होती म्हणून बाबासाहेब घडू शकले। रमाईचं कॉन्ट्रीब्युशन खूप मोठं आहे, तर तिला लोकांपर्यंत पोहोचवणं अत्यंत गरजेचं आहे। हाच उद्देश आहे की भव्य रॅली करण्याचा। तर आम्ही मूर्ती आणून या ठिकाणी बसू शकलो असतो, पण शहरामध्ये माता रमाई संदर्भात एक वातावरण निर्माण होणं
मातारामाई संदर्भात जनजागृती होणं या उद्देशाने या रॅलीचं आयोजन केलेलं आहे। त्यासाठी विविध संस्था, महिला मोठ्या संख्येने आहे, रमाईच्या लेकी मोठ्या संख्येने याच्यामध्ये सहभागी होणार आहे। विविध संस्था, आपली भारतीय बौद्ध महासभा, विविध संस्था संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणी मातारामाई स्मारकासाठी आपलं कॉन्ट्रीब्युशन देत आहे। सर, रॅलीचा मार्ग कुठल्या पद्धतीने असणार? रॅलीचा संपूर्ण मार्ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक चोपडा ते सी ब्लॉक गुरुद्वारावरून आपण प्रबुद्धनगरवरून साईबाबा नगर, तिथून वेलकम गेट आणि वेलकम गेटवरून डायरेक्ट मातारामाई स्मारक बुद्धभूमी फाउंडेशन कल्याण वालधुनी।